नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये लसीकरणाच्या निमित्तानं चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा दोन्ही टप्प्यांवर आहे. जगात भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. परिणाम स्वरूप लसीकरणाचं जितकं मोठं आव्हान भारतासमोर आहे तेवढं या क्षणाला कोरोना हटवण्याच्यासाठी लसीकरणाच्या साठीचं आव्हान जगात इतर कुठल्याही देशासमोर अजिबात नाही. दुसऱ्या बाजूला याच भारतामध्ये सर्वाधिक लोक जगात कोरोनातून मुक्त झाले आहेत असा दावा केला जातोय. हा आकडा 90 लाखाच्या पार गेलाय असं भारताचं सरकार सांगतंय आणि याचे वेगळे वेगळे परिणाम दिसू लागलेत. हे परिणाम आहेत की दुष्परिणाम त्याची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण अनेक लोक आता या भ्रमात जाऊ लागली आहेत की जर इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना मुक्त होता येत असेल तर लशीची गरज काय, आणि जर समजा भारतीय माणूस स्वबळावर स्वतःच्या अंगात असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या सहाय्यानं बरा होत असेल तर लस का घ्यायची. एका बाजूला अशा प्रकारची मानसिकता वाढत असताना दुसऱ्या बाजूला समूहांकडून ठरवून केवळ आणि केवळ केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून त्यांनी दिलेली लस घ्यायची नाही अशा प्रकारचे छुपे प्रचार सुद्धा सुरू आहेत. लशीच्या बाबत एका टप्प्यावर हे घडत असताना दुसऱ्या बाजूला काही तांत्रिक आव्हानं मोठ्या स्वरूपात उभी आहेत. ती सरकारी पातळीवरची आहेत. सगळ्यात पहिलं आव्हान तर लसीचे 135 कोटी डोस अर्थात तितक्या मात्रा भारतात जर आल्या, तयार झाल्या तर त्या साठवून कुठे ठेवायच्या, त्यांचा प्रवास कसा घडवायचा, त्या लोकांना देण्याच्या साठीची आरोग्य यंत्रणा कशी उभारायची, आरोग्य सेवकांना कसं प्रशिक्षित करायचं, इथपासून जर समजा ही सगळी यंत्रणा सरकारनं उभी केली आणि लोकांनी लस घेतलीच नाही तर काय करायचं, अशा अनंत प्रश्नांसह आत्ताच्या घडीला भारत सरकारच्या समोर एक खूप मोठं आव्हान आहे, ते लसीकरणाचं. पंतप्रधान वारंवार या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास करतायत, पाठपुरावा करतायत आणि भारतीयांच्यासाठी वेगवान पद्धतीनं लस उपलब्ध व्हावी, ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, अधिकाधिक भारतीयांचं वेगवान पद्धतीनं लसीकरण व्हावं यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करतायत. काही जणांना हा संपूर्ण प्रकार हा विशिष्ट हेतूनच घडवला अशा प्रकारची शंका येते. त्यांचे तर्क काय आहेत, आणि जर लसीकरण हे भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या समोरचं इतकं मोठं आव्हान असेल आणि जर ते आपण पेलू शकलो नाही तर काय संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, भारत सरकार समोर लसीकरणाचं आव्हान. या चर्चेमध्ये आज आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला मी पटकन करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत. आपल्या सोबत नाशिकहून जोडले गेलेले आहेत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. आपल्यासोबत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये संचालक पदावर कार्यरत राहिलेले आणि आता या संपूर्ण लसीकरण प्रक्रियेचा चांगला गाढा अभ्यास असलेले डॉक्टर मोहन गुप्ते जोडले गेलेले आहेत पुण्याहून. आपल्यासोबत वैद्य परीक्षित शेवडे आहेत. वैद्य परीक्षित शेवडे हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. लसीकरणाच्या बाबत त्यांची काही ठाम मतं आहेत. आपल्यासोबत डॉक्टर रणजित पाटील हे पेशानं स्वतः डॉक्टर आहेतच, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री राहिले आहेत आणि या चर्चेत ते भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा आहे. थोड्याच वेळात ते फोनवरून आपल्या सोबत असतील अशी किमान अपेक्षा आपण बाळगली आहे. डॉक्टर राजेश अटल हे आरोग्य विश्लेषक आहेत, ते नागपूरहून आपल्या सोबत जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मान्यवरांना एक अत्यंत थेट प्रश्न आहे. कृपया त्यांनी टीव्ही स्क्रीनकडेच पूर्ण वेळ पाहत राहावं आणि आता मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुमच्यापैकी किती जण लस घेणार आहेत. जर तुम्ही लस घेणार असाल तर तुम्ही हात वर करून असं सांगू शकता, म्हणजे आम्हाला कळेल. मी प्रत्येकाला ती संधी देतोय, नाव घेतोय, हो का नाही मध्ये उत्तर द्यावं आणि हात वर करावा. माझा पहिला प्रश्न डॉक्टर दीपक सावंतांना आहे. डॉक्टर दीपक सावंत लस घेणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मोहन गुप्ते. मोहन गुप्तेजी, आपण लस घेणार आहात?
होय घेणार आहे. घेणार आहात, ठीक आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, अमोल अन्नदातेंनी हात वर केला, ते म्हणतात की 15 दिवसापूर्वी ते लस घेणार आहेत. आपण डॉक्टर राजेश अटल यांना विचारतोय. राजेशजी, आपणही हात वर करून सांगा, जर लस घेणार असाल तर. मी नाही घेणार आहे. बर, लस घेणार नाहीये, ठीक आहे. वैद्य परीक्षित शेवडे, नाही घेणार आहे. लस घेणार नाहीये, ठीक आहे. आपल्याकडे लस घेणारे 3 जण आहेत, लस न घेणारे 2 जण आहेत. 2 विरुद्ध 3चा हा सामना सुरू होतोय असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर राजेश अटल, पहिला प्रश्न आपल्यासाठी, का लस नाही घेणार आपण? अगोदर 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्याची एफिकसी म्हणतो आपण, आणि दुसरं आहे सेफ्टी. एफिकसीचा जो भाग आहे, हे टेस्ट करायला जास्त वेळ लागत नाही. ते आपण हे बघितलं मागच्या 5-6 महिन्यामध्ये आपण जे टेस्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये एफिकसी चांगली आहे हे माहीत पडलेलं आहे. पण सेफ्टीचा जो भाग आहे, हा सेफ्टी टेस्ट करायला खूप वेळ लागतो, आणि ज्यापर्यंत आपण त्याला वेळ देणार नाही त्यापर्यंत त्याची सेफ्टी आपल्याला माहीत पडणार नाही, आणि ज्यापर्यंत सेफ्टी आपल्याला माहीत नाही त्यापर्यंत कोणतीही लस देणं हे बरोबर राहणार नाही. आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. पोलिओ व्हायरसचा जो वॅक्सिन होता, पोलिओ वॅक्सिनमुळे पण कधी कधी पोलिओ कोणाला होऊ शकतो हे आपल्याला माहीत राहणं आवश्यक आहे. त्याचे बाकीचे दुष्परिणाम पण होऊ शकतात हे आपल्याला माहीत राहणं आवश्यक आहे. अगदी तुमचा पहिला मुद्दा लक्षात आला. तुम्ही चाचणीवर जास्त भर देता आहात. आपल्याला वैद्य परीक्षित शेवडेंच्याकडे जायचं आहे. वैद्य परीक्षित शेवडे, आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे. आपण पटकन सांगा, लस न घेण्याचं तुमचं कारण काय आहे? सगळ्यात पहिलं जे आता अटलजींनी सांगितलं त्याच पद्धतीने मी त्याच्याशी पूर्णतः सहमत आहे की आपल्याला सेफ्टी आत्ताला माहित नाही. त्याच्याकरता लॉंग टर्मचे साईड इफेक्ट काय असतील आपल्याला कल्पना नाही. गिलियन बॅरी सिंड्रोम सारख्या कंडिशन्स या पोस्ट कोविड सध्याला दिसून येत आहेत. त्या कोविडमुळे झालेल्या आहेत का चुकीच्या उपचारांमुळे झालेल्या आहेत हे सुद्धा कळण्याकरता काळ जाणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इनॅक्टिव्ह असलेला किंवा मॉडिफाईड असलेला ऍडेनो व्हायरस जो आत्ताला आपल्याकडे चर्चा चालू आहे, हा शरीरात टोचणं आणि त्याला शरीराच्या प्रतिकार शक्तीने जर का व्यवस्थित सामना नाही केला तर पुढे काय, ही चॅलेंजेस मोठी असणार आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप घाई होती असं मला वाटतं. आणि मुळात जिथे आयुर्वेद एफिशियंटली काम करतोय तिथे लसीची आवश्यकताच नाही असं माझं मत आहे. ठीक आहे. वैद्य परीक्षित शेवडे आणि डॉक्टर राजेश अटल यांचं मत आपल्यापर्यंत आलं. हे दोघंही आत्ता या स्टेजला लस घ्यायला विरोध करतायत. आपण एकदा पंतप्रधानांचं काय वक्तव्य आहे ते जाणून घेऊ. आज पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक केली आणि लसीकरणाच्या संदर्भात देश पातळीवर काय सुरू आहे त्याची माहिती दिली, घेतली, आणि त्याचबरोबर लसीकरणाच्या अनुषंगानं राज्यांची काय तयारी आहे त्याबद्दलही चर्चा केली. याबाबत पंतप्रधान काय म्हणाले ते ऐकूया. माना जा रहा है कि अगले कुछ हफ्तों में कोरोना की वैक्सीन तैयार हो जाएगी. जैसे ही वैज्ञानिकों की हरी झंडी मिलेगी, भारत में टीकाकरण अभियान शुरू कर दिया जाएगा. टीकाकरण के पहले चरण में किसे वैक्सीन लगेगी, इसे लेकर भी केंद्र सरकार राज्य सरकारों से मिले सुझावों के आधार पर काम कर रही है. इसमें प्राथमिकता कोरोना के मरीजों के इलाज में जुटे हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स और जो पहले से गंभीर बीमारियों से जूझ रहे हैं वैसे बुजुर्ग लोगों को दी जाएगी. एकीकडे केंद्र सरकारच्या कडून देश पातळीवर लसीकरणाचे हे प्रयत्न सुरू असताना भारतामध्ये लस संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय त्याची माहिती घेऊयात आणि मग लस समर्थकांशी चर्चा करूयात. ही माहिती स्क्रीनवर येते, ती आपण काळजीपूर्वक पहा. भारतामध्ये सध्या 6 ठिकाणी लशीचं उत्पादन सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सिरमची कोविशिल्ड ही लस सर्वात आधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. झायडस भारत बायोटेक मध्ये सुद्धा उत्पादन सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लशीच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती, जेनेवा बायोफार्मा बायोलॉजिकल ई लिमिटेड यांच्याकडेही लशीचं उत्पादन होणार आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या लिमिटेड मध्येही लशीचं उत्पादन सुरू होणार आहे. आपण चर्चेसाठी परत येतोय. आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत, माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत, महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आहेत. डॉक्टर दीपक सावंत, आपली थेट भूमिका ऐकायला आवडेल.
तुम्ही लस घ्यायला तयार आहात आत्ता या क्षणाला जरी आली ती? नमस्कार. नमस्कार. खरं तर प्रसादजी, आपण हा अतिशय चांगला कार्यक्रम करताय, याबद्दल सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करतो. कारण हा सर्वांच्या मनातला प्रश्न आहे की मी वॅक्सिन घ्यायचं की नाही. आणि खरंच हे वॅक्सिन घेणं अत्यावश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही वर्षांपूर्वी ज्यावेळी रुबेला मिजल्सची पुन्हा एकदा वॅक्सिन आलं त्यावेळी मुलांना देण्यासाठी पालकांनी मला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. आणि हे घ्यायचं की नाही, घ्यायचं की नाही, तर काय होईल आमच्या मुलाला. मग शेवटी मी केलं की मी माझ्या नातवांना लस देतो आणि मग तुम्ही लस घ्या. आणि अशा प्रकारे केल्यानंतर सर्व लोकांनी घेतली लस आणि जवळजवळ 87 ते 90% बालकांनी ही लस घेतली. आणि खरोखरच त्याचे रिझल्ट आज खूप चांगले मिळत आहेत आपल्याला. अच्छा, हा रुबेलाच्या संदर्भातला तुमचा अनुभव तसा किती जुना आहे आणि लोकांच्या मनात भीती कुठली होती? लोकांच्या 1 वर्षापूर्वीचा अनुभव, म्हणजे मी मंत्री असताना हा अनुभव होता. म्हणजे साधारणपणे 2018च्या शेवटचा हा अनुभव आहे, 18-19च्या मधला अनुभव आहे. आणि खरंच मी मुलांना आपले लस द्यायची की नाही हा लोकांच्या मनात प्रश्न होता. आम्ही दिलेली आहे, मग पुन्हा का द्यावी. पण पुन्हा तुम्ही तुमच्या नातवंडांना लस दिली हे तुम्ही लोकांना सांगितलं कसं? त्याचे फोटो काढून लोकांना दाखवले, काय केलं काय? नाही, फोटो काढून दाखवले, टीव्हीवरती दाखवलं, काही चॅनल्सनी हा शॉट दाखवला देताना. आणि मी स्वतः चॅनलवरती जाऊन, काही चॅनलवर जाऊन सांगितलं की मी माझ्या नातवंडांना उद्या लस देतोय, आपणही द्या. अगदी. आणि याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची माहिती या चर्चेत देतो. अमेरिकेचे 3 माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश ज्युनियर या तिघांनीही स्वतःला लसीकरणाला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी, जनतेमध्ये त्याचा विश्वास निर्माण होण्याच्यासाठी स्वतःला डोस अर्थात मात्रा टोचून घेण्याच्या संदर्भात पुढाकार दाखवलेला आहे. तसा पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. आपल्याला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर मोहन गुप्ते यांना प्रश्न विचारायचे आहेत. मोहनजी, आता आपण पूर्ण वेळ कॅमेऱ्यात बघून उत्तर द्यावं अशी विनंती आहे. ज्या 2 मान्यवरांनी लसीकरणाच्या आत्ताच्या प्रक्रियेला, म्हणजे या स्थितीत लसीकरण राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध केला, त्यांचा प्रामुख्याने विरोध हा लशीची योग्य चाचणी आणि तिच्या रोगप्रतिकारक असण्याच्या टक्केवारीला आहे. तुमच्या लेखी, तुमच्याकडे सिरम मध्ये काम केल्याचा अनुभव आहे. हा अनुभव गाठीशी असताना त्याचं उत्तर मी आपल्याकडे मागतो एका प्रश्नाचं, की ज्या वेगात आपण कोरोना प्रतिबंधात्मक लस आणतो आहे तो वेग उपयुक्त आहे की भविष्यात अपायकारक ठरू शकतो? डॉक्टर साहेब. मी स्वतः सिरम मध्ये वॅक्सिन ट्रायल्स घेतलेले आहेत. त्याच्याही आधी जवळजवळ 25 वर्ष मी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये वेगवेगळ्या विषयांवरती इन्क्लुडिंग वॅक्सिन ट्रायल्स खूप मोठं काम केलेलं आहे. मी स्वतः 5 लाख लोकांमध्ये लेप्रोसी वॅक्सिन ट्रायल कंडक्ट केली आणि एथिक्स कमिटीचा मी चेअरमन आहे 2 ठिकाणी. तर सगळीकडे आमच्याकडे वॅक्सिन ट्रायल संबंधी हे येतात, विचारणा येतात. आणि आम्ही जेव्हा केव्हा याला परवानगी देतो वॅक्सिन ट्रायल घ्यायला, तेव्हा सुरुवातीचे आमचे प्रश्न हेच असतात की तुमच्याकडे एव्हिडन्स काय आहे सेफ्टी संबंधी आणि एफिकसी संबंधी. आता हे प्री क्लिनिकल स्टडीज सुरुवातीला होतात, त्याच्यात हे सगळे एव्हिडन्सेस आम्ही साचपडून पाहिलेले आहेत, तपासून पाहिलेले आहेत. आणि ही जी वॅक्सिन सध्या आपण वापरणार आहोत त्यापैकी कुठली ही सगळी त्या याला चाचणीला उतरणारी आहे. त्यातलं कुठलंही वॅक्सिन सेफ्टीला वॅक्सिनमुळे होणारे काहीतरी दुष्परिणाम होतील असं नाहीये. पण डॉक्टर साहेब, जो आक्षेप एक आणखीन असा समोर आला की एडिनो व्हायरस स्वतःच्या शरीरामध्ये या पातळीवर टोचून घेणं हे घातक ठरू शकतं. तुमच्या लेखी इतक्या वेगात भूतकाळामध्ये कोणती लस आली होती? भूतकाळामध्ये मी आता अलीकडेच ही कोविड-19 जी सिरमची वॅक्सिन आहे त्या संबंधाने पाहिलेलं आहे. जिनोवाचं जे वॅक्सिन आहे त्याचे अॅनिमल स्टडीज मी सगळे पाहिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त भारत बायोटेकच्या वॅक्सिन संबंधी मला कल्पना आहे, कारण नॅशनल पॅरालॉजीमध्ये हा विषाणू जीवाणू शोधून काढलेला आहे आणि त्याच्यावरती भारत बायोटेकमध्ये काम झालंय. तर यांची मला पूर्ण कल्पना आहे. आता अलीकडच्या गोष्टी. त्याच्या आधी मी रेबीज वरती काम केलं, डिफ्थेरियावरती काम केलं, अनेक वॅक्सिन्स वरती काम केलं, इव्हन रुबेलावरती काम केलं. ठीक आहे डॉक्टर अन्नदाते, आपला तर्क ऐकायला आवडेल. डॉक्टर गुप्तेंचं म्हणणं असं आहे की ज्या वेगात लस येते तो वेग आक्षेपार्ह असू शकत नाही. आत्ताच्या घडीला ज्या लसी भारतामध्ये उपलब्ध होणार आहेत त्यांच्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही. डॉक्टर दीपक सावंत यांनी तर स्वतःच्या घरात रुबेला दिल्यानंतर जनतेमध्ये विश्वास निर्माण होऊ शकला. तुम्ही लस घेणार आहात,
तुम्ही ती लस का घेणार आहात आणि तुम्ही कायम ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेचं एक उत्तम चित्र मांडता. आत्ताच्या घडीला लशीला विरोध करणं हे किती घातक असू शकतं? चर्चेचं पुढचं वळण तुमच्यापासून. गुप्ते सर, हे आता आपल्यामध्ये चर्चेत जितकी लोक आहेत तितक्यांमध्ये लसीमध्ये कारणे सगळ्यात मोठे आहेत. प्रसादजी, सगळ्यात आधी मी दीपक सावंत सरांनी जे सांगितलं की त्यावेळेला आम्ही अक्षरशः उर्दूमध्ये व्हिडिओ केले, कारण अनेक समाजांमध्ये असे गैरसमज पसरले होते MR व्हॅक्सिनेशन बद्दल की ही मोदींची एक कन्स्पायरसी आहे, अमुक एका समाजामध्ये काही आजार पसरवण्यासाठी, त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी टाकण्यासाठी. याचा खूप सामना करावा लागला. दीपक सावंत सरांनी याच्यावर मात केली. तर मला ते सगळ्या गोष्टी आठवल्या. मी सांगितलं की मी व्हॅक्सिन घेणार आहे, पण मी 100 दिवसांनंतर व्हॅक्सिन घेणार आहे प्रसादजी, कारण मी 15 दिवसापूर्वीच मी कोविडमधून बाहेर आलो आणि माझी अशी अपेक्षा आहे की 100 दिवस मला ही आत्ताची इम्युनिटी माझी टिकेल, कारण मी माइल्ड होतो आणि 100 दिवसात मी जरी हेल्थ वर्कर असलो, डॉक्टर असलो, तरी माझी इम्युनिटी असल्यामुळे इतरांना या 100 दिवसात प्राधान्य देऊन मी त्या गर्दीत घुसणार नाही, पण 100 दिवसांनी मी व्हॅक्सिन घेईल. आता जो दुसरा प्रश्न की घाईघाईने ही लस आली आहे का आणि याचं सेफ्टी प्रोफाईल, एक दोन गोष्टी आपण पटकन समजून घेऊया की ही घाई करायला आता पर्यायच नव्हता, कारण आता व्हॅक्सिनसाठी डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती. आणि जे आधी आपण 1916 किंवा 1950च्या आसपास कॉलेराची लस जेव्हा दिली गेली प्रसादजी, आधी रेबीजची लस होती. अगदी. मला एक गोष्ट सांगायची आहे की तेव्हा कुठे होते ट्रायल्स? तेव्हा ट्रायल्स किंवा अशा गोष्टी काहीच नाही. या व्हॅक्सिन कशा त्यांचं निर्माण झालं, पोलिओचं व्हॅक्सिन, रेबीज, त्याच्यावर एक उत्कृष्ट पुस्तक आहे 400-500 पानांचं. तेव्हा कुठलेही ट्रायल्स नव्हते, काही नाही. आणि त्याच्यातून ह्या सगळ्या इव्हन प्लेग, कॉलेरा किंवा अनेक आजारांच्या व्हॅक्सिन या उत्तमरित्या बाहेर पडलेल्या आहेत. म्हणून माझं तर आता म्हणणं होतं की या फेज 2 पर्यंत ठीक होतं. फेज 3 मध्ये व्हॉलेंटरी जर एखाद्याला ती लस घ्यायची असेल तर ती घेऊ द्यावी आणि घाई करण्याला पर्याय नव्हता. थोडी घाई झाली असेल तरी आता आपल्याला ती घाई करावीच लागणार आहे. ठीक आहे डॉक्टर अटल, या मुद्द्यावर मग आता आपल्याशी बोलायला सुरुवात करूयात. एक महत्वाचा मुद्दा डॉक्टर अन्नदातेंनी मांडला. डॉक्टर अटल, आपण सांगा, जर भूतकाळामध्ये अनेक लसींच्या चाचण्या या थेट लसीकरणाच्या निमित्तानंच झाल्या, मग आता कोरोनाच्या लसीच्या बाबतीतच हा आग्रह का? आणि अशा प्रकारचा आग्रह हा जनतेमध्ये अधिकाधिक भ्रम निर्माण करायला कारणीभूत ठरणार नाही का? डॉक्टर अटल, आपण आजच्या जगामध्ये एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनला महत्त्व देतो आहे आणि एव्हिडन्स मेडिसिनमध्ये एव्हिडन्स, कोणत्याही गोष्टीचा एव्हिडन्स असणं खूप आवश्यक आहे. शॉर्ट टर्म सेफ्टी, लॉंग टर्म सेफ्टी हे सगळं बघणं आवश्यक आहे. पॅन्डेमिक जरी असलं तर असं नको व्हायला की आपण व्हॅक्सिनचा फायदा व्हायच्या ऐवजी आपल्याला त्याचे त्रास नंतर भोगावे लागले, असं नाही झालं पाहिजे. यासाठी आपण त्याची सेफ्टी हा पॅरामीटर जो आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे दोन्ही बघितले पाहिजे बिफोर. पण मग तुम्हाला कोणत्या मुद्द्यांच्या आधारे सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करावा असा वाटतो? अशा काय बाबी आहेत की ज्याद्वारे तुम्हाला वाटतं की आत्ताचं लसीकरण, ज्याला तुम्ही घाईघाईनं होणारं लसीकरण म्हणताय, ते जास्त धोकादायक ठरू शकतं? हा RNA व्हायरस आहे आणि या व्हायरसमध्ये एक महत्वाचं असतं की याच्यामुळे तुम्हाला बाकीचे त्रास येऊ शकतात. बरेचसे व्हॅक्सिन आहेत ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना पण अगोदर त्रास झालेले आहेत आणि हे त्रास या व्हॅक्सिनमुळे जास्त लोकांना होऊ नये याचे एकदा जेव्हापर्यंत ट्रायल्स पूर्ण आपल्याला येणार, डाटा पूर्ण येणार नाही, तेव्हापर्यंत घाईघाईमध्ये कोणालाही व्हॅक्सिन देणं हा उपयुक्त ठरणार नाही असं मला तरी वाटतं. ठीक आहे डॉक्टर राजेश अटल, आपल्याला डॉक्टर दीपक सावंत उत्तर देतीलच आणि त्याचबरोबर आपण मग मी पुढचा प्रश्न मोहन गुप्ते सरांना विचारणार आहे. दीपकजी, आपलं निरीक्षण पटकन. आपण सांगितलं बरोबर आहे की RNA व्हायरस आहे आणि त्याचं परिणाम काय होतील हे आपल्याला माहीत नाहीये. ज्यावेळी H1N1चं व्हॅक्सिन आलं होतं आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये H1N1ची साथ होती, त्यावेळी केंद्राने देखील आम्हाला सांगितलं होतं की H1N1चं व्हॅक्सिन सध्या आणण्याची परिस्थिती नाहीये, पण तरी देखील आपण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रयोग केला आणि खरोखरच त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले आणि त्यामुळे या व्हॅक्सिनला विरोध करण्याचं काही जास्त मोठं कारण नाहीये. पण आपली शंका बरोबर आहे की फार मोठ्या ट्रायल झाल्या नाहीत, पण जसं अमोल अन्नदाते साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे तर वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही, औषध देखील नाहीये, त्यामुळे आपण व्हॅक्सिनची ट्रायल
केलेलीच आहे आणि मला वाटते त्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगलेच मिळतील. अगदी. आणि बाकी जे काही त्याचे साईड इफेक्ट आहेत ते त्याचं प्रमाण किती आहे हे जरा आपण तपासून पहा. अगदी. डॉक्टर गुप्तेंसाठी पुढचा प्रश्न. डॉक्टर गुप्तेजी, एक चिंता व्यक्त केली गेली राजेश अटल यांच्या माध्यमातून. ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीनं नवं लसीकरण होऊ घातलेलं आहे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत, दुष्परिणाम आहेत. आणि थोड्या दिवसांपूर्वी विद्यमान लसीकरणाच्या विरोधातली एक बातमी समोर आली ज्यात मज्जा संस्थेवर परिणाम झाल्याची तक्रार संबंधित व्यक्तीकडून करण्यात आली होती. या भीतीला आपण ग्राह्य मानायचं का? भूतकाळामध्ये जसं डॉक्टर अन्नदातेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अनेक लसी या प्रायोगिक तत्वावर लसीकरणातूनच अधिकाधिक अपडेट होत गेल्या, तसाच कोरोनाच्या बाबतीत भरोसा ठेवायचा. एक तर हे जे तुम्ही सांगितलं की मज्जा संस्थेमधला घडलेला प्रकार हा या लसीमुळे झाला किंवा काय, तर आतापर्यंतची जी माहिती आहे ही जी ऑक्सफर्ड वॅक्सिन ज्याच्यामुळे हे झालेलं असेल, सिरमचं आणि ऑक्सफर्डचं एकच वॅक्सिन आहे, त्याच्यामुळे झालेलं असेल असं म्हणायचं झालं तर हे वॅक्सिन जवळजवळ 30,000 लोकांना आतापर्यंत दिलं गेलं आणि त्याच्यापैकी एका माणसाचा हा अनुभव की वॅक्सिन दिल्यानंतर काही काळाने त्याला हा त्रास झाला असं तो म्हणतो. इतर कुठेही हा त्रास झाल्याचा ऐकिवात नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या लसीमुळे असं काही होऊ शकेल अशा तऱ्हेचा सायंटिफिक पुरावा कुठल्याही याच्यात सापडत नाही. हे जे ॲडिनो व्हायरस वापरलं गेलं आहे हे चिंपांझी मधलं ॲडिनो व्हायरस आहे ज्याच्यामुळे माणसाला कुठलाही रोग होत नाही हे आपल्याला माहिती आहे. हे ॲडिनो व्हायरस आपल्या शरीरात आल्यानंतर तो फार काळ टिकून राहत नाही, तो लवकरच आपल्या शरीरातनं नाहीसा होतो. हा देखील एक पुढचा भाग आहे. त्याच्यामुळे ह्या व्हॅक्सिनमुळे काहीतरी असा त्रास होईल ही शक्यता जवळजवळ 0 आहे. ठीक आहे. पुढचं, व्हॅक्सिनची नेहमीची जी तपासणी होती याच्या आधीची ती जवळजवळ 10 वर्ष चालायची आणि हे 10 वर्ष पॅन्डेमिकच्या याच्यात परिस्थितीमध्ये आपण थांबू शकत नाही. एबोलाची लस व्हायला बराच काळ अशाच प्रकारे गेला. त्याच्यामुळे WHO असं ठरवलं की लवकरात लवकर व्हॅक्सिन तयार करण्यासाठी आपण वर्षभराचा अवधी ठेवावा आणि त्यामध्ये आपण हे करावं. पण हे करताना कुठल्याही प्रकारचं आपण व्हॅक्सिन या साईड इफेक्ट संबंधी किंवा दुष्परिणामासंबंधी कुठलीही तडजोड करता कामा नये. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी पाहतो की अशी तडजोड कुठेही होणार नाही. सेफ्टी ही प्रायोरिटी असेल आणि हे पाहिल्यावरती, हे कन्फर्म झाल्यावरती मगच पुढचं पाऊल टाकलं जातं. अगदी. आपण अत्यंत स्पष्टपणे विषाणूच्या संदर्भातली माहिती दिलीत आणि तपासण्यांच्या चाचणी संदर्भातली माहिती दिलीत. मी परीक्षित शेवडे यांना प्रतिवादाची संधी देतोय. नाही, प्रतिवाद नाही. मला एक सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो वाटतो तो असा की वॅक्सिनला पर्यायच नाहीये अशा पद्धतीचं जे चित्र उभं केलं जात आहे, माझा सगळ्यात मोठा आक्षेप त्याला आहे. कसं आहे की प्रत्येक जो रोग येईल त्याच्यावरती जर का वॅक्सिन हाच इलाज आपण काढायचा ठरवला तर मग अवघड होईल. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला फक्त आला रोग की घेतली लस याच पद्धतीने कामं करावी लागतील. किंबहुना मला असं वाटतं की अगदी सुरुवातीपासूनच आयुर्वेदाला सिंगल हँडेडली किंवा स्टँड अलोन ट्रीटमेंट म्हणून अतिशय परिणामकारक रिझल्ट देत असूनही सातत्याने तसं काम करण्याकरता नाकारलं गेलं. कदाचित हा एक संपूर्णपणे जर डॉट्स कनेक्ट केले आपण तर ह्या सगळ्याशी संबंधित आहे का अशी शंका आज घेण्याकरता पूर्ण बाब आहे. कारण ज्या वेळेला आम्ही निमोनियामध्ये डेव्हलप झालेल्या परीक्षित शेवडे, आत्ताच्या घडीला आयुर्वेद विरुद्ध ॲलोपॅथी उपचार पद्धतीतले फरक हा वाद जन्माला घालण्याची गरज आहे का आणि ती चर्चा करण्याची ही वेळ आहे? ऍब्सोल्युटली आहे. त्याला कारण गोष्ट अशी की हा वादाचा मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे की जे उपलब्ध आहेत ते सगळे पर्याय आपण त्याच वेळेला पडताळणं गरजेचं होतं, आजही गरजेचं आहे. पण त्यातल्या एखाद्याला उपचार पडताळून देण्याची संधीच द्यायची नाही आणि त्यानंतर ते संपूर्ण वॅक्सिन पर्यंत नेऊन ठेपवायचं, हे प्रवास ज्या वेळेला समोर दिसतात तेव्हा स्वाभाविकपणे कोणीही सुज्ञ या पद्धतीची शंका घेणारच. पण वैद्य परीक्षित शेवडे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाच्या मदतीनं अनेक उपचार सुचवले गेले, तुमच्या लेखीत ते पुरेसं नव्हतं? अहो, ते पूर्णपणे करण्याकरता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने परवानगी कुठे दिली होती? सगळ्यात मोठी मजा हीच आहे ना. आयुषनी अतिशय एक्सटेन्सिव्ह असलेला प्रोटोकॉल जो जाहीर केलेला होता, जो वैद्यांकरताचा प्रोटोकॉल होता, किंबहुना सगळ्या आयुष शास्त्रांकरता होता, कुठे आम्हाला त्याच्याप्रमाणे कामं करता आली? आम्हाला सांगण्यात आलं की हे फक्त तुम्ही ऍडज्युवंट म्हणून द्यायचंय. का म्हणून? आपण आजपर्यंत कुठल्या रोगाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने कामं करत आलो? म्हणजे उद्या टायफॉइडचा एखादा रुग्ण हा जर का आयुर्वेदिक वैद्याकडे आला तर आयुर्वेदाची चिकित्सा देऊच नका असं हट्ट करण्यासारखी ही गोष्ट झाली.
असं करून नाही चालत हो आपल्याला प्रत्येक ठीक आहे वेळेला. आपण डॉक्टर त्याची गुप्तेजी efficacy याचं एक उत्तर पडताळणं पटकन गरजेचं आपल्याकडून घेतो आणि मग मी अमोल अन्नदाते यांना करणार आहे. अमोलजी आपल्याला संधी देतोय. डॉक्टर गुप्तेंसाठी पहिल्यांदा संधी आहे. डॉक्टरजी याच्यावर तार्किकदृष्ट्या मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून लागेल की आयुर्वेदाचे उपचार जर आधीच सुरू झाले असते आणि आयुर्वेदाच्या पूर्ण उपचारांना परवानगी दिली असती तर आपल्याला लसीकरणाची गरजच पडली नसती. अशा प्रकारचा तर्क कितपत योग्य आहे? मी स्वतः आयुष्य कमिटीवरती काम करतो आणि मी अनेक त्यांच्या ट्रायल्सच्या सध्या चाललेल्या आहेत त्याही पाहतो. आयुषनी स्वतःच्या गाईडलाईन्स पब्लिश केलेल्या आहेत आणि त्या उपलब्ध आहेत, त्यांच्या साईटवरती तुम्हाला मिळू शकतील. त्याच्यामुळे आयुषला डावलून आपण काहीतरी करतोय असं अजिबात होत नाही. हा एक भाग. दुसरा, आयुषकडे कोविड-19ला दुरुस्त करणारी अशी कुठलीही प्रक्रिया आज उपलब्ध नाहीये आणि जी काय आम्ही पाहिली त्याप्रमाणे इतर ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यामध्ये आयुषची देखील गरज आहे असं दिसतं. त्याच्यामुळे आयुष नाकारणं हे मूर्खपणा होईल. आयुष असावं, त्या लोकांना परवानगी मिळालेली नाही, आजही आम्हाला परवानगी नाही. आमच्यासारख्या वैद्यांचा आक्षेप आहे तो हाच आहे सर. आयुषकडनं तुम्ही जर गाईडलाईन्स पाहिल्या त्यांच्या साईटवरती तर तुम्हाला या मिळतील आणि त्या तुम्ही वापरू शकता. त्याला कोणीही विरोध केलेला नाहीये. हा एक भाग. स्टँड अलोन ट्रीटमेंट म्हणून एपिडेमिक ऍक्टच्या अंडर आम्हाला परवानगी नाही. मी स्टँड अलोन बद्दल बोलतोय, मी ऍडज्युएंट म्हणून बोलत नाहीये. नाही, स्टँड अलोन ट्रीटमेंट अशी कुठली दिसलेलीच नाही अजूनपर्यंत. हा एक भाग. नाही असं का म्हणून आपण म्हणतोय? बघा, जर ऍलोपॅथी एखादं निदान करत असेल तर नेसेसरी नाहीये की आयुर्वेद त्याच निदानानुसार काम करेल. आम्ही आमच्या अंडरस्टँडिंगने काम करत होतो आणि कोविडमध्येही त्याच पद्धतीने काम होणं अपेक्षित होतं. बरं, याचा एक तर्क म्हणून मी पुढे जातो आणि त्या अनुषंगाने डॉक्टर गुप्तेंकडून एक प्रश्नाचं उत्तर घेऊ आपण. डॉक्टर साहेब, आपल्याला असं वाटतं की आपण समजा ज्याला ॲलोपॅथीच्या माध्यमातून या रोगातून बरं व्हायचंय त्यांनी पूर्णपणे ॲलोपॅथी घ्यावी आणि ज्याला आयुर्वेद हवाय त्यांनी पूर्ण आयुर्वेदाचाच सहारा मदत घ्यावी, अशा प्रकारचा जर पर्याय खुला ठेवला असता तर तसं शक्य झालं असतं का? पण असं कुठल्याही प्रकारे कुठल्याही गव्हर्नमेंटनी सांगितलेलं नाही, सक्ती दाखवली नाही की तुम्ही फक्त आयुर्वेद घ्या किंवा फक्त ॲलोपॅथी घ्या, दुसरं काहीही घेऊ नका असं हे सांगितलेलंच नाही. नाही, मग याचा अर्थ असा घ्यायचा का की दोन्हीही उपचार पद्धतीतून जे चांगलं आहे ते घ्या असा मोघम विचार करता येईल? असा पर्याय खुला होता का डॉक्टरजी? डॉक्टर गुप्ते. हो, आहे, नक्कीच हा पर्याय खुला आहे. बरं, आणि हा लोक वापरतायत देखील. ठीक आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते बोलणार आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपले आक्षेप आयुर्वेदाच्या संदर्भातले आहेत. दोन उपचार पद्धती माणसाला असाव्यात नसाव्यात की एका उपचार पद्धतीला ही संपूर्णपणे आणि खुली सूट उपचाराची द्यायला हवी होती, याबाबत आहे? प्रसादजी, मी अमोलजी आपला आवाज येता थांबला. आयुर्वेद नेटवर्क आपण तपासून घ्यावं. एमबीबीएस डॉक्टर असल्याने अत्यंत जबाबदारीने एक माहिती सांगतो. बर, परीक्षित. हा, हॅलो, आता आवाज येतोय? अगदी येतोय. आपण सलग बोला आपण. हा, प्रसादजी, आयुर्वेद जी, अमोल अन्नदाते यांचा आवाज परत एकदा गेलेला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ते जोडले जाऊ शकत नाही तसं लक्षात येत आहे. अमोलजी, आता आपण जर सलग जोडले जाऊ शकले असाल तर कृपया आपलं म्हणणं मांडा. सर, परीक्षितजींना मला एक माहिती द्यायची आहे आणि ही माहिती नाही, काही अजूनही नेटवर्कचे इश्यू आहेत. डॉक्टर दीपक सावंत, आपल्याकडे उत्तर आहे या मुद्द्याचं? नाही, जे आता डॉक्टर साहेब, वैद्य साहेबांनी जे सांगितलं तसं नाही आहे. कारण की ज्याला कोणाला ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यावी, ज्याला कोणाला आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यावी, ज्याला कोणाला होमिओपॅथी घ्यायची असेल त्यांनी होमिओपॅथी घ्यावी. कारण शेवटी आर्सेनिक आल्ब हे देखील इंट्रोड्यूस झालेलंच होतं आणि ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरलं गेलं. पण मला असं वाटतं की केंद्र शासनाने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याप्रमाणे जर झालं तर अतिशय चांगलं आहे. आणि कुठल्या पॅथीनी रुग्ण बरा व्हावा ह्यापेक्षा तो रुग्ण बरा होणं महत्वाचं आहे, हे असं मला सांगायचं आहे. कारण रुग्णांना बरं होण्यासाठी कुठली पॅथी वापरणं हे महत्वाचं नाहीये. पण डॉक्टर दीपक सावंतजी, वैद्य परीक्षित शेवडे यांचा आक्षेप महत्वाचा कुठला आहे तर आयुर्वेदानं हे रुग्ण बरे करता आले असते, आयुर्वेदाला सुरुवातीपासून पूर्णपणे वापरण्याची परवानगी दिली असती तर आपल्याला लसीकरणाचीच गरज पडली नसती. आणि लसीकरण हेच एकमेव कोरोनातून सुटण्याचं माध्यम आहे हा प्रचार केला गेला. इतक्या निष्कर्षाप्रत्ये आलेले आहेत.
नाही, याची असं उत्तर नाही. तुमच्याकडून अपेक्षित आहेत. असं मी नाही. तुमच्याकडून यासाठी या प्रश्नांची उत्तरं मागतो कारण तुम्ही राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहात, तुम्हाला प्रशासन आणि तंत्र या दोन्ही गोष्टींचं पूर्णपणे ज्ञान आहे. नाही, असं मुळीच नाहीये. जे वैद्यसाहेब जे म्हणतायत ते थोडंसं मला त्याच्यात करेक्शन करायचं आहे की शेवटी पेशंटची इच्छा आहे. पेशंट आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी ट्रीटमेंट मागितली, त्यांनी त्याला ट्रीटमेंट दिली. त्यानंतर त्याला बरं नसेल वाटलं, तो ॲलोपॅथीमध्ये गेला असेल आणि त्याच्या कदाचित आजार बरा झाला असेल, किंवा मग तो होमिओपॅथीकडे गेला असेल, कदाचित त्याचा आजार बरा झाला असेल. ह्यासाठी पेशंट चॉईस इज इम्पॉर्टंट असं मी म्हणणाऱ्यांपैकी आहे की पेशंटला कुठे जायचं आहे. पेशंट समजा जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथी ट्रीटमेंट त्याला मिळणार. जर तो समजा गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक दवाखान्यात गेला तर त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळणार. पण त्याला तिथून कोणी हुसकावून ॲलोपॅथीकडेच जा असं कुठल्याही राज्य शासनाने अगदी केंद्र शासनाने सांगितलं नाही. उलट केंद्र शासन आयुर्वेदाचा जास्त पुरस्कार करते. ठीक आहे. आत्ताच्या घडीला अन्नदाते आपण पूर्ण जोडले गेला असाल तर मी 1 मिनिटाची संधी आपल्याला देतो आणि नंतर वैद्य परीक्षित शेवडेंचंही म्हणणं ऐकणार आहोत. माझा आवाज येतोय असं मी गृहीत धरतो. प्रसादजी, परीक्षित नाही, आज डॉक्टर अमोल अन्नदाते काय तांत्रिक अडचणी येतात लक्षात येत नाहीये. सरांबद्दल मला रिस्पेक्ट आहे. आपण थोड्या वेळाने एकदा फोनवर जोडून घेऊ. आपल्याला इंटरनेटमध्ये कदाचित काही अडचणी येत आहेत असं लक्षात येतं. मी जोडून घेतोच आपल्याला. दरम्यान परीक्षित शेवडे, दीपक सावंत म्हणतायत की कोणावरही कसलीही सक्ती केली नव्हती किंवा अमुक एक पॅथी उपचार पद्धतीचा अंगीकार करूच नका असं कोणीच सांगितलं नव्हतं. मग आयुर्वेदाला थोपवलं आणि उपचार करू दिले नाहीत, हा तर्क पूर्णपणे बरा आहे का? मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय या बाबतीमध्ये की स्टँड अलोन ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल मी बोलतोय. स्टँड अलोन याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर देखील शुद्ध आयुर्वेदीय उपचारच जर का घ्यायचे असतील तर तसं घेण्यापासून हे सुरुवातीपासून मज्जाव करण्यात आलेला होता. एवढंच कशाला, राज्याच्या आयुष टास्क फोर्सने डेव्हलप झाल्यानंतर मग जे प्रोटोकॉल केले त्या 2 प्रोटोकॉल मध्ये सुद्धा जवळपास 4 महिन्याचा गॅप पडलेला होता. आणि मग दुसरा प्रोटोकॉल रोलमध्ये आल्यावरती तिथे आपल्याला त्या सगळ्या औषधींचा वापर करायला सुरुवात झाली. एक. दुसरं, प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा प्रोफिलॅक्सिस म्हणून आयुर्वेद वापरण्याची परवानगी होती, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्ष उपचार करत असताना मॉडरेट केसेसमध्ये, सिव्हिअर केसेसमध्ये, अशा प्रसंगांमध्ये आयुर्वेद देत असताना अनेक ठिकाणी हे सगळे कायद्याच्या अडचणी सातत्याने होत्या. अहो फार कशाला, ज्या वेळेला माझे केस स्टडीज मी सबमिट केलेत जर्नलकडे, त्यातल्या काही जर्नलनी सुद्धा मला ही कारणं सांगितली की तुम्हाला अशा पद्धतीने हँडल करताच येणार नाहीये कारण तुम्हाला स्टँड अलोन म्हणून परवानगी नाहीये. मग हे ज्या वेळेला मी नरेटिव्ह बघतो की मग कुठे हे कशा गोष्टी कशा पद्धतीने मांडायच्या, आणि ही माझ्या एकट्याची कथा नाही, महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या अनेक ठिकाणच्या वैद्यांनी त्यांचे अनुभव हे याच पद्धतीचे राहिलेले आहेत. जर समजा आयुर्वेदाला पूर्णपणे मान्यता दिली असती तर लसीकरणाच्या साठी भारत सरकारने जी काही आतापर्यंतची मेहनत घेतली ती घ्यावी लागली नसती आणि आयुर्वेदानं एकट्यानं कोरोना पळवला गेला असता का? परीक्षितजी, मी आपल्याला विचारलंय. नाही, मला प्रश्न नाही कळला. माझ्या मते मध्ये अमोलजींचा आवाज नाही. अमोलजी 1 मिनिट थांबा जरा. आपला आवाज मध्ये मध्ये येतोय त्याच्यामुळे परीक्षित शेवडेंना प्रश्न पोहोचत नाहीये. मला परीक्षित शेवडेंना हा प्रश्न थेट विचारायचा आहे. आत्ताच्या घडीला जर समजा आयुर्वेदाला पूर्णपणे अनुमती मिळाली असती तर एकट्या आयुर्वेदाच्या भरोशावर कोरोना पळवता आला असता का? नाही, मुळात कसं आहे माहितीये का, हे जर आणि तर हे प्रत्येक पॅथीबद्दल विचारलं जाऊ शकतं आणि त्या स्टेटमेंट्सना काही अर्थ राहत नाही. मी जे स्टेटमेंट करतोय ते केवळ गेल्या 9 महिन्याच्या माझ्या स्वतःच्या क्लिनिकल एक्सपिरियन्समध्ये आणि माझ्या कलिग्सचा जो क्लिनिकल एक्सपिरियन्स राहिलेला आहे आणि बऱ्याच साऱ्या संस्थानांमध्ये देखील कामं झालेत, आयुर्वेदाच्या इन्स्टिट्यूटमध्ये देखील कामं होत होती. ज्यावेळेला आयुष मंत्रालय 4 ते 5 महिन्याच्या रिसर्च नंतर ऍडज्युवंट म्हणून गुरुची आणि पिंपली याच्याबद्दल बोलतं, तेव्हाही जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं, ह्या देशाने उघड्या डोळ्यांनी बघितलंय, तर तिथे ह्या बाकीच्या जर तरला अर्थच राहत नाही. आणि प्रत्येकाची अंडरस्टँडिंगची मेथॉडॉलॉजी वेगळी आहे. आयुर्वेदाची अंडरस्टँडिंग मेथॉडॉलॉजी ही करोना व्हायरस अशी नसून ती वातपित्त कफावर आधारितच असणार आहे. आम्ही आजपर्यंत तसंच काम करत होतो, पुढेही तसंच काम करणार आहे. ठीक. अगदी. डॉक्टर अमोल अन्नदाते, आता आपले जर इंटरनेटचं कनेक्शन नीट झालं असेल आणि माझा प्रश्न तुम्हाला नीट ऐकायला येत असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. आपल्याला एक ब्रेक घ्यायचा पटकन. मी 30 सेकंदातच सांग. नाही, अमोल अन्नदातेंचा संपर्क वारंवार तुटतोय. मला एक छोटासा ब्रेक आता इथेच घ्यावा लागेल.
लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपल्याला एक महत्वाचा मुद्दा चर्चेला आणायचा आहे की समजा भारतात लोकांनी लस घ्यायचं टाळलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय आणि थेट माझा प्रश्न आता आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांपैकी एक डॉक्टर दीपक सावंत यांच्यासाठी आहे. दीपक सावंत जी, आपण चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये रुबेलाच्या लसीकरणाचा अनुभव सांगितलात. कोरोनाच्या लसीकरणाच्या अनुषंगाने जर आपण चर्चा पुढे न्यायची असेल आणि बहुतेक करून लोकांनी असं ठरवलं की नाही, आम्हाला नाही घ्यायची आहे कोरोनाची लस, कारण एक, आमच्यात स्वतःची रोगप्रतिकार शक्ती आहे, दोन, या लसीवर आमचा विश्वास नाही, तीन, आम्हाला यापूर्वी कोरोना होऊन गेलेला आहे, आम्ही बरे झालेलो आहोत. या तीन कारणांच्यामुळे जर समजा भारतात लोकांनी लसीकरणाला विरोध केला तर त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो. कारण जगामध्ये जवळपास 20 देशांनी 6.2 बिलियन डोसेस हे नोंदवलेले आहेत आणि त्या पद्धतीचं लसीचं उत्पादन अपेक्षित केलं जात आहे. भारतानेही आपली मागणी नोंदवलेली आहे. ज्यावेळी एखादी लस येते किंवा एखाद्या लसीचा शोध लागतो त्यावेळी लोकांची मानसिकता बनायला थोडासा वेळ लागतो, ही गोष्ट बरोबर आहे. आणि हे अशा प्रकारचे अनुभव पूर्वीच्या लसीकरणात देखील आलेले आहेत. त्यामुळे लोकांनी एकतर मास्क वापरायचा नाही, दुसरी गोष्ट लस घ्यायची नाही. याच्यामध्ये खरंच एक चुकीचं मेसेज जाईल आणि मला असं वाटते की लसीकरण जर झालं तर निदान आपल्याला कळेल की हा कोरोना वाढतोय का थांबतोय की त्याचं काय होतंय. आणि हे लसीकरणासाठी जी काही इम्युनिटी आपल्याला मिळेल ती फार वर्षाची नसेल, काही महिन्यांची असेल, असं माझ्या नॉलेजप्रमाणे मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की ज्याप्रमाणे H1N1 ची इम्युनिटी ही 6 ते 8 महिने किंवा 10 महिने मॅक्झिमम होती, त्याप्रमाणेच या लसीची देखील इम्युनिटी ही 6-10 महिन्यापर्यंतच टिकू शकेल, कदाचित त्यापेक्षा कमी होईल. त्यामुळे पुन्हा एकदा बूस्टर डोस देणं हे आपल्याला महत्वाचं आहे असं मला वाटते. अगदी, म्हणजे एक नियमित डोस, एक बूस्टर डोस, आणि ते सुद्धा 135 कोटी लोकसंख्येच्या साठी. त्याच्यात पुढचा मुद्दा असा जन्माला येतोय की डॉक्टर गुप्तेजी, आपल्याकडून अपेक्षित याचं उत्तर आहे, आधी कोणाला द्यायची, नंतर कोणाला द्यायची, आणि त्या संदर्भात केंद्र पातळीवरून, देश पातळीवरून एखादा प्रोटोकॉल ठरवला जाऊ शकतो का. कारण आपल्याला एक उदाहरण म्हणून आठवण करून देतो, शिवसेनेच्या एका नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असं सांगितलं की कोरोना योद्ध्यांना लस देता आहात तर त्याबरोबर नेत्यांना पण प्राधान्यक्रमाने लस द्या. याच्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आधीच माहिती दिलेली आहे. भारत सरकारने देखील त्या दृष्टीने पूर्णपणे विचार करून हे कसं आपण पुढे नेणार आहोत हे ठरवलं आहे. त्याप्रमाणे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ वर्कर्स आणि जे सहाय्य करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा हे व्हॅक्सिन द्यायचं हे ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर मग ज्यांना क्रॉनिक कंडिशन्स आहेत, डायबिटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, अशा लोकांना नंतर द्यायचं. वयस्कर लोक जे असतील त्या लोकांना द्यायचं आणि मग इतर सगळ्यांना द्यायचं, अशी प्रक्रिया ठरवलेली आहे. आताच्या घडीला यात एक आव्हान असं समोर येत आहे ज्याच्यावर डॉक्टर अन्नदात्यांनी बोलावं की सरकारनं सुरू केलेल्या लसीकरणामध्ये विश्वासाची कमतरता आहे. जनतेमध्ये या लसीकरणाच्या संदर्भात विश्वास निर्माण होण्यासाठी काय करायला हवं. प्रसादजी, मी पटकन 30 सेकंदात मागचा मुद्दा क्लिअर करतो कारण तो खूप महत्वाचा आहे. मला आपल्याला परत तो राग करून नाही काढायचा, पण आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपण उपचार आणि प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध या दोन गोष्टींची कसरत करतोय. नंबर एक, लसीकरण हे अनेक प्रतिबंधक उपायांपैकी एक महत्वाचा तो प्रॉर असणार आहे, याच्यात काही वादच नाहीये. आणि दुसरं, केंद्र सरकारने आयुर्वेदाची ट्रीटमेंट करू नका असं कुठलंही नोटिफिकेशन नाही. रादर केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाने
एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या धर्तीवर कोविडसाठी आयुर्वेदाचा माइल्ड पेशंटसाठी वॉर्ड सुरू केलाय आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप झाल्यावर त्याला दुसऱ्या मोठ्या ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलला ठरवण्याचा तिथे काम सुरू आहे. आणि अनेक आयुर्वेदाचे मंत्री आणि डॉक्टर्स किंवा त्या अधिकारी यांनी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली आहे. हा वाद आपण बघूया की आताच्या याच्याकडे येऊया. विश्वास निर्माण करण्यासाठी काय आहे की आपल्याकडे लसीकरणाचा गाभा, लसीकरण म्हणजे नेमकं काय हे अजून बहुतांश लोकांना माहित नाही. लसीकरण करतात म्हणजे नेमकं काय करतात बाबा? एका निर्जीव व्हायरस, एक निर्जीव विषाणू जो तुमच्या शरीरात आजार टाकू शकत नाही पण प्रतिकारक शक्ती टाकू शकता, इतकी साधी त्याची व्याख्या आहे. आणि आपल्याला मागच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहे, 135 कोटीच्या देशाने पोलिओ सारखा आजारचं उच्चाटन केलेलं लसीच्या जोरावर आणि रेबीज ला ज्याच्यावर आजार झाला तर मृत्यू ह्या दुसरा पर्याय नाहीये तो टाळला. तो त्याचा उपचार म्हणूनही फक्त लसच वापरली जाते. या मागच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या आपल्याला आणि त्यातल्या त्यात जे आदिवासी समाज आहेत, विशिष्ट समाज आहेत, अगदी मुस्लिम समाज आहेत, यांच्यामध्ये लसीकरणाच्या बाबतीत अगदी धर्मगुरूंच्या पातळीवरती आपल्याला त्यांचा सपोर्ट घ्यावा लागेल, जे आम्ही मालेगावमध्ये केलं उपचारांच्या बाबतीत. अगदी याचा एक अनुभव डॉक्टर दीपक सावंतांकडून ऐकून घेऊया. डॉक्टर दीपक सावंत, जो उल्लेख वारंवार लसीकरणाच्या दरम्यान येणाऱ्या अडथळ्यांच्या बाबत येतोय त्यात तुमचा अनुभवही सांगा की यापूर्वी लसीला विरोध करणारे घटक कोणते होते आणि त्यात धर्मगुरूंचे आदेश, मग एका विशिष्ट भाषेतून प्रचार, विशिष्ट समुदायाला त्या निमित्तानं कन्व्हिन्स करणं, या सगळ्या गोष्टी का कराव्या लागल्या? नाही, कसं की त्यांना कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये जागृत करण्यासाठी मी स्वतः मालेगावला गेलो होतो, मी स्वतः मशिदीत गेलो होतो आणि मशिदीत जाऊन मी त्यांना त्यांच्या भाषेतली पॅम्पलेट्स दिली, त्यांना समजावून सांगितलं. कारण ते लोक डिप्थेरियाची लस घ्यायला देखील तयार नव्हते, टिटॅनस डिप्थेरिया ह्या बेसिक लसी घ्यायला देखील तयार नव्हते. पण ते कन्व्हिन्स झाले ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की ही माझ्या घरापासून मी सुरुवाती केलेली आहे, त्यामुळे तुम्ही घ्या. आणि खरंच मालेगावमध्ये खूप मोठा फरक पडला. मोदीजींनी जो पहिला कार्यक्रम लसीकरणाचा राबवला होता, मिशन इंद्रधनुष्य, तो देखील मी मालेगावमध्ये राबवला होता. भिवंडीमध्ये अनेक BUMS डॉक्टरना बरोबर घेऊन आम्ही लसीकरणाची मोहीम राबवलेली आहे. त्यामुळे समाजाच्या घटकांना बरोबर घेतलं पाहिजे. अगदी या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतो वैद्य परीक्षित शेवडे, आपल्यासाठी तो प्रश्न आहे की हे विरोधाचे स्वर मालेगाव भिवंडीमध्येच का इतके प्रबळ होतात? नाही, हे फक्त लसीकरणाच्याच बाबतीत होतात असं नाही. मला असं वाटतं की कुठलंही एखादं राष्ट्रीय धोरण अवलंबायला चालू केली की त्या पद्धतीने ते होतात. हे आपण आजपर्यंत अनेकदा बघितलेलं आहे. आणि त्याच्यावरती आता जसं सावंत सरांनी सांगितलं तसं त्यांनी लसीकरणाच्या बाबतीतला त्यांचा खूप छान अनुभव तो आताला शेअर केला. मला असं वाटतं की प्रत्येकच बाबतीमध्ये प्रबोधन हे सातत्याने प्रत्येकच ठिकाणी करत राहणं हे आवश्यक ठरणार आहे. कुठलाही नॅशनल प्रोटोकॉल असला तरी त्या बाबतीमध्ये हाऊएव्हर मी सांगितलं तसं लसीकरणाच्या बाबतीमध्ये जरी मी समर्थन करत नसलो तरी सुद्धा कुठल्याही राष्ट्रीय पातळीची जर का एखादी घोषणा आपण करत असू, अगदी CAA बाबतीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीच्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. गैरसमजातून बाहेर येणं ही गोष्ट महत्वाची असते. अगदी फार एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला. डॉक्टर राजेश अटल, जर समजा गैरसमजाच्या आधारे का होईना किंवा विश्वास टाकायचाच नाही अशा ठाम भूमिकेतून का होईना लसीकरणाला विरोध केला गेला आणि एका विशिष्ट वर्गानं किंवा समाजातल्या एका मोठ्या घटकानं लस स्वीकारली नाही, तर त्याचे दुष्परिणाम काय असतील? तसं बघितलं तर ऑलमोस्ट 90% पेशंट जे आहेत कोविडचे ते आपोआप चांगले होतात आणि फक्त 10% पेशंट जे आहेत त्यांना हॉस्पिटलाइज करण्याचं काम पडतो. त्याच्यातलेही 1.5 ते 2% ICUचं काम पडतो. तर तसं बघितलं तर कोविडच्या मुळे जे पेशंट्स चांगले होण्याचे प्रमाण जो आहे ऑलमोस्ट 90% आहे. 90% हा काही खूप लहान नंबर नाही आहे, चांगला नंबर आहे. आणि पण मग डॉक्टर अटलजी, त्याचबरोबर डॉक्टर राजेश, आपल्याकडे मृत्यूदर हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. आपण मृत्यूदराकडे कसं दुर्लक्ष करू शकतो? मृत्यूदर 1.45% आहे प्रसादजी, आणि हा बऱ्याच साऱ्या रोगांमध्ये देखील दिसून येतो. अच्छा, म्हणजे तुमच्या लेखी कोरोनाच्या मृत्यूदराच्या विषयी इतकं काही काळजी करण्याचं कारण नाही. परीक्षित शेवडेजी, नाही, उलट आपण सध्या जर का बघितलं म्हणजे असं एक चर्चा होती की दिवाळीच्या नंतर ह्या सगळ्या केसेसची लाट येईल, तसं काही झालेलं दिसत नाही आपल्याला. अगदी त्यावर चर्चा करू. डॉक्टर राजेश अटल बोलतायत, त्यांचं एकदा म्हणणं लक्षात घेऊयात. राजेशजी, या मृत्यूदराची चिंता करायची का नाही करायची?
मृत्यूदर चिंता तर करायचा विषय आहेच, पण त्याला आपण जेव्हा कोविडचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचा इलाज करणं जास्त सोपेच आहे. त्याचा आपला काहीतरी एव्हिडन्स तरी आपल्याकडे आहे. जेव्हा पण आपल्याकडे लसीचा एव्हिडन्स नाही आहे, ते फक्त एक्झाम्पल म्हणून द्यायचा किंवा कोणाला गिनीपिक म्हणून द्यायचा, हा मला तरी कधी कोणत्या तरी पटत नाही. बरं, आताच्या घडीला ज्या पण आपल्याकडे एव्हिडन्स नाही आहे ते आपण कोणतेही. ठीक आहे, आताच्या घडीला डॉक्टर अमोल अन्नदाते, जर समजा भारतानं 1.6 बिलियन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लशीची मागणी नोंदवलेली असेल आणि लस न घेणाऱ्यांची संख्या सुद्धा भारतामध्ये दिसू लागली, तर त्याचा भारताच्या तिजोरीवर, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर आणि लसीकरणाच्या मोहिमेवर काय परिणाम होईल? याचा परिणाम कसा होईल आणि तुम्ही म्हणताय जसं आता ही सूर बघून मला असं दिसतंय की लसीकरणाची मोहीम राबवणं तितकंसं सोपं नसणार नाहीये. सगळ्यात मोठं चॅलेंज यात असं आहे की 6 महिन्यात कुठल्याही पॅन्डेमिक मध्ये जर तुम्हाला ते रोखायचं असेल, जर ते थांबवायचं असेल, तर एका छोट्या पिरियडमध्ये, कमी काळामध्ये खूप जास्त लोकांना लस द्यावी लागते. तर 6 महिन्यांमध्ये 135.26 कोटी लोकांना जर लस द्यायची असेल, तर रोज आपल्याला जवळपास 72 लाख लोकांना हे लसीकरण करावं लागणार आहे. तर हे आपल्या आत्ताच्या ज्या प्रशासकीय यंत्रणेची आत्ताची जी एफिशियन्सी आहे किंवा आता त्यांच्यावर जो ताण आहे, हे सगळं पाहता हे खूप अवघड जाणार आहे. आणि हे करण्यासाठीच हे करणं गरजेचं याच्यासाठी आहे. हे शिवधनुष्य हा हरकुलेन टास्क आपल्याला स्वीकारणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण आत्ताच्या घडीला 1.6% राष्ट्रीय आणि राज्याचा 2.26% जे पटकन दुसऱ्याला पसरतो आणि एका वेळेला गट्ट्याने रुग्ण बाहेर पडतात. असा दुसरा वगैरे आत्ताच्या घडीला जरी असं चॅलेंज, इतकं मोठं चॅलेंज आपल्या हेल्थ सिस्टम मध्ये स्वातंत्र्यानंतर आलेलं नाहीये. आणि मग डॉक्टर अन्नदाते, याच निमित्तानं मृत्यूदराच्या बाबतीतली चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी? मृत्यूदराची चर्चा खूपच गांभीर्याने घ्यायला पाहिजे, कारण आपण टाइम अँड अगेन आपण वारंवार हे प्रसंगी आपण हे सांगितलंय की हा मृत्यूदर खरा मृत्यूदर नाही आहे. जरी तुम्ही हेडलाईनर ज्यांना म्हणतो आम्ही, म्हणजे मोठमोठी लोक जी गेली आहेत, यांनी नीला सत्यनारायण मला दिसतात आता लगेच त्यांचं नाव, अशा कितीतरी मोठी लोक, मला सांगा हे कधी घडलं की अशा इतक्या पटापट असे लोक या एका आजाराने एका कमी कालावधीत जात आहेत. आणि आजही आपल्या देशामध्ये काय, जगामध्ये 1.6% हा राष्ट्रीय संसर्गजन्य आजार असायचे, त्याचा एवढा मोठ्या प्रमाणावर मृत्यूदर असा नाही आहे अस्तित्वात. आपण ते सगळे आजार संपवलेले. गोवर होतं एकेकाळी, आम्ही गोवर निमोनिया 15 वर्षापूर्वी बघायचो, आता दिसत नाही. तर हा मृत्यूदर प्रचंड गांभीर्याने घ्यावा लागणार. डॉक्टर मोहन गुप्तेंसाठी पुढचा प्रश्न. डॉक्टर गुप्ते, राज्यात आणि देशात असलेला मृत्यूदर हा काळजीचाच विषय आहे, पण लोक काही ऐकताना दिसत नाहीत. या लोकांचं काय करणार आहोत आपण? याच लोकांनी लसीकरणाला विरोध कायम चालू ठेवला तर जे काही शहाण्यासारखे वागतायत, नियमांचं पालन करतायत, ती माणसं पण स्वतःला प्रश्न विचारतील आणि कालांतरानं व्यवस्थेला प्रश्न विचारतील की आम्ही जर समजा नीट वागत असू तर नीट न वागणाऱ्यांमुळे आम्हाला होणारे दुष्परिणाम आहेत, त्याची उत्तरं कुठे शोधायची? प्रसादची पहिली गोष्ट, मृत्यूदर कोणामध्ये जास्त आहे? जे वयस्कर माणसं आहेत, ज्यांना काहीतरी हायपरटेन्शन, डायबिटीस, इतर रोग असं काहीतरी आहे, या लोकांमध्ये मृत्यूदर खूप जास्त आहे. तर पहिल्यांदा जर त्यांना आपण वॅक्सिन दिलं तर मृत्यूदर साहजिकपणे कमी होणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. त्याच्यामुळे मृत्यूदर कमी करणं हा पहिला मुद्दा आपला महत्वाचा आहे. त्यासाठी या वॅक्सिनची जी उपयुक्तता आहे ती त्या लोकांमध्ये पहिल्यांदा वॅक्सिन देऊन ते करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आपला की हे वॅक्सिन जर कोणी घेतलं नाही तर त्याच्यामुळे होणारे परिणाम आहेत इतरांच्यावरती, त्याचा आपण काय करायचं? आज हाच प्रश्न, जर तुम्ही मास्क वापरला नाही तर लोक म्हणतात की मला काही झालेलं नाही, मी कशाला मास्क वापरू. अगदी. पण इतरांना तुमच्यामुळे त्रास होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण जरी आज वॅक्सिन आलं तरी वॅक्सिन ही काही जादूची कांडी म्हणून सगळ्यांना ती उपयोगी पडेल असं नाहीये. आज सिरम वॅक्सिनची उपयुक्तता 60 ते 90% इथपर्यंत असू शकते, 70% मॅक्सिमम. आपण हे जास्त धरलं आणि इतर दोन जी वॅक्सिन्स भारतामध्ये आता डेव्हलप होत आहेत त्यांची एफिकसी किती असेल आपल्याला माहितीच नाही आज. याच्या व्यतिरिक्त आपण किती लोकांना वॅक्सिन देऊ शकतो लवकरात लवकर याबद्दल सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आपण काही सगळ्या लोकांना, एकूण भारतातली जी लोकसंख्या आहे त्या सगळ्यांना वॅक्सिन देऊ शकणार नाही, तेवढी आपली व्यवस्थाही नाहीये. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं कोणाला आधी कोणाला नंतर याचा विचार झाला पाहिजे.
डॉक्टर दीपक सावंत, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे येतो आहे. एक थेट मुद्दा आपल्यासाठी उपस्थित हा करतो की समजा या लसीकरणाच्या निमित्तानं काही जण राहून गेले तर त्यांच्यात अविश्वासाची भावना जन्माला येऊ नये म्हणून काय सांगायला हवं? प्रत्येकाला एकच सांगायला हवं की लसीकरण हे सर्वांसाठी आहे, पण जसं राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने आपल्याला प्रोटोकॉल दिलाय की कोणाचं लसीकरण अगोदर व्हावं, कोणाचं नंतर व्हावं, त्याप्रमाणे तो प्रोटोकॉल फॉलो करणं गरजेचं आहे. कारण जसं अमोलजीने सांगितलं तसं इतकी मोठी यंत्रणा आपल्याकडे नाही का रोज 72 लाख लोकांना आपण लसीकरण करू शकू देशामध्ये. ही देखील आपली अडचण आहे. दुसरी अडचण आहे की मी मोहन गुप्ते साहेबांकडून अपेक्षित करत होतो की नेमकी इम्युनिटी किती महिन्यांची येते, किती वर्षाची येते या एका लसीकरणाने, का बूस्टर डोस द्यावा लागतो, हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा दिलं आपल्याला आपण द्यावं लागणार आहे का हे देखील आपण सांगावं, असं माझं आपल्या वतीने प्रश्न. अगदी डॉक्टर गुप्तेजी, याच्यावर एक मार्गदर्शन आपल्याकडून 30 सेकंदात. आतापर्यंत ज्या गोष्टींचं संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये हे 3 महिने म्हणजे 90 दिवस पर्यंत इम्युनिटी राहील अशी कल्पना होती. पण हे 90 दिवसाच्या पुढे देखील जर त्यांना इन्फेक्शन झालं बाय चान्स तर त्यांची इम्युनिटी एकदम बूस्टअप होते हे दिसलेलं आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 6 महिने 9 महिने ही व्हॅक्सिन नाही, रोगामुळे होणारी इम्युनिटी किंवा इन्फेक्शनमुळे होणारी इम्युनिटी ही टिकू शकेल, त्याच्यापेक्षाही जास्त राहू शकेल असं दिसतंय. व्हॅक्सिन जेव्हा आपण वापरतो तेव्हा ह्या विषाणूपेक्षाही जास्त ते प्रभावी असू शकतं इम्युनिटी तयार करण्यासाठी, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे माझी कल्पना आहे की व्हॅक्सिन दिल्यावरती ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होईल त्यांना कमीत कमी 1 वर्षभर तरी काहीही त्रास होणार नाही, हे सरळ दिसतंय. त्याच्यामुळे बूस्टर द्यायची गरज पडली तर 1 वर्षानंतर त्याचा विचार करायला लागेल. तोपर्यंत एखाद्या वेळी आपण कोविडवरती विजयी मिळवलेला असेल. ठीक आहे डॉक्टर गुप्तेजी, धन्यवाद आणि इतर सर्व मान्यवरांचे आभार. आपण सर्वजण या चर्चेत आज सहभागी झालात त्यानिमित्तानं. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.